पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महामार्गावर हायटेक गुटखा तस्करीचा पर्दाफाश। धुळे तालुका पोलिसांनी व्हॉल्वो बससह मुद्देमाल केला जप्त। राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी करण्यासाठी आता चक्क आलिशान गाड्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असून इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या शामोली ट्रॅव्हल्सच्या 3 कोटी रुपये किमतीच्या पॉश व्हॉल्वो बसमधून होणारी गुटखा तस्करी रोखण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी पोलीस दूर क्षेत्रासमोर सापळा रचून पहाटेच्या सुमारास ही मोठी कारवाई केली, ज्यामध्ये 8,18,000 रुपयांच्या सुगंधी पान मसाल्यासह एकूण 3,08,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालक सचिन बाडोले, बिरुजुदास बैरागी आणि वाहक प्रदीप कुमार सूर्यवंशी या तिघांना अटक केली असून ट्रॅव्हल्सचे मालक कमल शर्मा, मॅनेजर अरूप सरकार आणि पुण्यातील प्रवीण नावाच्या व्यक्तीसह एकूण 6 जणांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या हायटेक तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेत याचा शोध पोलीस घेत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे, पीआय धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक वोल्वो गाडीच्या बाबतीत खबर होती की त्यातून प्रतिबंधित असा गुटखा हा माल युक्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे। त्याप्रमाणे आर्वी पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली। त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे वोल्वो बस ती थांबवली, त्याची तपासणी केली होती। त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला। त्याच्यात रजनीगंधा, RMD असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे। 8,18,000 रुपयाचा मुद्देमाल आहे हा। आणि त्याच्यानंतर जी बस आहे ही वाहतुकीसाठी वापरलेली, तिची किंमत नव्या बसची जवळपास 3 कोटीच्या आसपास आहे। आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी आता ताब्यात आहेत, अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या आलिशानाच्या मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट तालुका पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे। यासाठी आम्हाला माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP, माननीय DPO धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या आर्वी बीटच्या टीमने आणि DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर गुटख्याचं रॅकेट ओपन केलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि